तर हे पहा मैत्रिणींनो, आज आपण 4 साड्या पिकोफॉल करायच्या कशा ते पाहणार आहोत। पण त्याच अगोदर या व्हिडिओमध्ये खूप खास अशी टिप्स पाहणार आहोत, ज्या करून आपल्याला ज्या साडीला खूप जास्त वेळ लागतो हातशिलाई करण्यासाठी, तिला एकदम थोडासा वेळ लागेल आणि कमी वेळामध्ये जास्त साड्या पिकोफॉल कशा करायच्या तर ते पाहणार आहोत। पण त्याचबरोबर स्क्रीनवर तुम्हाला वाटत असेल वेगळं आहे आणि बोलतीये वेगळं, तर तसं काही नाहीये, कारण फॉल मॅचिंगचे घेणं किंवा धुणं हे सगळ्यांनाच माहित आहे। तर त्याच्यामुळे मी आपला वेळ वाचावा किंवा व्हिडिओ छोटा व्हावा, त्याच्यामुळे मी तुमच्याबरोबर स्क्रीन वेगळी आणि माझं बोलणं वेगळं शेअर करते। पण तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मी असं का म्हणत होते ती। आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्या प्रकारे मी मॅचिंगचे फॉल घेतले, नंतर धुतले आणि व्यवस्थित वाळवल्यानंतर आता आपण साडी पिकोफॉल करायला घेतलेली आहे। पण हे तर सगळ्यालाच माहित आहे, आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवतो आणि ब्लाऊज शिवून झाल्यानंतर जे आपल्या थोडे थोडे बॉबिनमध्ये जे शिल्लक धागे उरतात, तर आपल्याला त्याच धाग्याची मदत होणार आहे साडीला लवकर हातशिलाई करण्यासाठी। आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटती ती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर माझ्याबरोबर नक्की शेअर करा, जर तुम्हाला आवडली तर। तर चला मग, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करा आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला जर ही ट्रिक्स आवडली तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला मग, आपण बाकीचं सगळं बोलणं झालेलं आहे, पण आपण महत्त्वाचं म्हणजे आता साडीला फॉल लावायचं कसं ते पाहणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता, तर ही साडी जी आहे ती ह्या साडीला झिगझॅग बॉर्डर आहे, तर ती बॉर्डर आपल्याला बाहेरच्या साईडला सोडून पूर्णपणे बॉर्डर बाहेरच राहील अशा प्रकारे फॉल आहे तो लावून घ्यायचा आहे। आणि मेन महत्त्वाची टिप्स म्हणजे बऱ्याच मैत्रिणी काय करतात, बऱ्याच वेळेस फॉल धुतात त्याला नंतर आणखीन प्रेस करतात, पण आपण काय करतो, प्रेस केल्यानंतर फॉल आणखीन पहिल्यासारखा आणि एकदम कडक होऊन जातो। आणि ज्यावेळेस साडी जुनी होती किंवा साडीला गुढ्या पडतात, तर त्यावेळेस काय होतं, नंतर आणखीन फॉल गोळा होतो। तर मी व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या प्रकारे तुम्ही एकदा नक्कीच फॉल लावून बघा, तुम्हाला खूप छान असा अनुभव मिळेल। तर तुम्ही पाहू शकता आपली एक साडी फॉल लावून पूर्ण झालेली आहे। आणि खरंच मैत्रिणींनो, ही फॉल लावण्याची पद्धत खूप सोपी आहे। तर तुम्ही पाहू शकता आपली दुसरी पण साडी आता पिको करून झालेली आहे। आणि जे आपला थोडासा काट सुटतो पिको करता वेळेस, तर आपल्याला तो काट जो आहे तो व्यवस्थित दुसऱ्या साईडनी सुद्धा पिको करून घ्यायचा आहे। तर आता मी साडी पिको फॉल करते, त्या साडीला नेसत्या आणि पांघरत्या दोन्हीही पदराला पिको करायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागेल। आणि आपण जी साडी ह्याच्या अगोदर पिको फॉल केली त्या साडीला झिगझॅग लेस होती, म्हणजे बॉर्डर होती, तुम्ही पाहिली त्या प्रकारे थोडासा कमी वेळ लागला, कारण त्या साईडला नेसत्या पदरालाच फक्त पिको करायचा होता। आता गप्पा मारत मारत आपल्या ह्या साडीला सुद्धा दोन्ही साईडनी पिको करून झालेला आहे। आणि ही साड्या मी एकदम बरोबर अगोदरच कट करून घेतल्या होत्या, जसं की मी पहिल्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊज पीस काढायचे असते किंवा ब्लाऊज पीस काढलेले असणार, शिवलेले असतील, तरी सुद्धा सगळ्या साड्या आपण मशीनवर येण्याच्या अगोदरच नेसता पदर आणि पांघरता पदर दोन्ही साईडला एकदम व्यवस्थित कट करून घ्यायच्या। काही साड्या आपण थोडासा कट लावला तरी सुद्धा पूर्णपणे गोल आकारात कट होतात, म्हणजे कुठेही त्याला कोना राहत नाही। आणि जर तसं नसेल, एखादी साडी जसं की मी पिको आता सध्या फॉल लावून दाखवला तुम्हाला, त्या साडीला एकदम धागा काढून सुद्धा व्यवस्थित कटिंग करू शकता। अशा प्रकारे आपण आता तिसऱ्या साडीला फॉल लावायला घेतलेला आहे। तर तिसरी साडी फॉल लावता वेळेस आपल्याला याला पहिल्यासारखंच पिको करून घ्यायचं आहे बॉर्डरला। आणि एके साईडचा जो नेसता पदर आहे तिकडल्या साईडला पूर्णपणे साडीचा कलर वेगळा असल्यामुळे मी अगोदरच दुसऱ्या कलरनी पिको करून घेतला होता। आता ही तर खरं तर महत्त्वाचं आहे बघण्यासारखं, तुम्ही पाहू शकता इथे नेसता जो पदर आहे आपला 1 मीटर असेल किंवा 1 मीटरला कमी असेल, तो पूर्णपणे वेगळा आलेला आहे। आणि ह्या साडीचा मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, तुम्ही तो पाहिलं नसेल तर नक्की पहा। पण ह्या साडीला मला फॉल लावताना एका फॉलला 2 वेळेस धागा बदलावा लागला, म्हणजे तुम्ही विचार करू शकता एकच साडीला फॉल लावण्यासाठी मला 2 वेळेस धागा बदलावा लागला। पण काय करणार, आपल्या थोडासा कामाच्या कंटाळ्यामुळे
साडीची पूर्ण फिनिशिंग खराब होऊ शकते, तर तेही लक्षात ठेवायचं असतं. तर तुम्ही पाहू शकता आता नेसत्या पदराला दोन्ही साईडनी सुद्धा निळाच कलर आहे, तर मी थोडासा निळ्या कलरचा धागा लावून आता फॉल जॉईन करत आहे. तर तुम्ही याचा रिझल्ट पूर्ण पाहू शकता, एकदम छान आणि सुंदर रिझल्ट आहे. हा फक्त एवढंच की थोडीशी आपल्याला मेहनत करायची गरज असते. तुम्ही पाहू शकता आता हितपर्यंत जिथपर्यंत आपल्याला नेव्ही ब्लू किंवा निळा कलर दिसत आहे तिथपर्यंतच आपल्याला फक्त निळ्या कलरच्या धाग्याने पिको करून घेतलेला आहे किंवा फॉल जॉईन केलाय. आता इथून पुढे आपल्याला जसे की बॉर्डर आहे खालच्या साईडला नेव्ही ब्लू कलरची बॉर्डर आहे निळ्या कलरची, तर तिथून पुढे मी फॉल आहे निळ्याच कलरचा, पण बॉर्डर असल्यामुळे बॉर्डरच्या कलरचा धागा लावलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दिसतं त्या प्रकारे खूप छान असा रिझल्ट आहे. थोडीशी मेहनत करावी लागते, पण ठीक आहे, कस्टमर खुश होत असेल तर थोडीशी मेहनत केली तरी चालते. तर अशाच प्रकारे आपल्याला ह्याही साडीला व्यवस्थित असा फॉल लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्या साडीला सुद्धा व्यवस्थित असा फॉल लावून घेतलेला आहे. तर थोडीशी मशीनवर साडी प्रेस केली तर साडीचा फॉल एकदम टाईट झाल्यावर व्यवस्थित गुड्या वगैरे दिसत नाहीत. तर आता आपण 4 नंबरची साडी घेतलेली आहे आणि या साडीला फॉल लावणं म्हणजे खरंच रिस्क काम आहे. ह्या साडीला फॉल लावणं म्हणजे खूप रिस्क अंगावर घेतल्यासारखं आहे, कारण का बऱ्याच वेळेस अशा साड्याला फॉल लावल्यावर मैत्रिणीकडून झोल वगैरे पडतो. आता ह्या साडीला फॉल लावल्यानंतर मी थोडीशी साडी हात शिलाई केल्यानंतर दाखवली आहे, कारण बऱ्याच वेळेस काय होतं की आपण ज्या वेळेस साड्याला हात शिलाई करतो आणि त्यावेळेस जोड पडतो, तर तेही मला तुमच्या बरोबर शेअर करायचं होतं, पण व्हिडिओ लॉंग होईल म्हणून शेअर केलेलं नाहीये. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता ही खरं महत्त्वाची टिप्स आहे. आपण ज्या वेळेस अशा साड्याला फॉल लावतो किंवा एक वन साइड फॉल लावून घेतो की डायरेक्ट पोळपोट वगैरे पाठ घेऊन आपण साडीला हात शिलाई करायला घेतो, पण ह्या व्हिडिओमध्ये मी तसं केलेलं नाहीये. तुम्ही पाहू शकता आपल्याला एकदम साडी सेट करायची आहे व्यवस्थित, आणि 5ची शिलाई असते. आपण जे बॉबिनमध्ये शिल्लक धागे उरलेले असतात त्या शिल्लक धाग्याची आपल्याला शिल्लक धाग्यानी मोठी 5 नंबरची शिलाई जी आहे ती शिलाई लावून घ्यायची आहे. म्हणजे अशा प्रकारे शिलाई आपल्याला शिलाईने म्हणजे फॉल आहे तो पूर्ण फॉल शिवून घ्यायचा आहे. शिलाई काही खोलायला जास्त जड जात नाही मैत्रिणींनो, पण या सिल्क साडीला हात शिलाई करणं इतकं सोपं होतं, इतकं सोपं. खरं तर बऱ्याच वेळेस माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं, पण मी कधी ट्राय केलं नव्हतं. आणि म्हणजे ह्या 1 महिन्यात समजायचं मी ही पद्धत ट्राय केली मैत्रिणींनो. मी पूर्णपणे बाहेर साड्या पिकोफॉल करायला दिलेल्या बंद केलेल्या आहेत. अगोदर मी फक्त ब्लाऊज शिवायचे, साड्या उरकायच्या नाही म्हणून कस्टमरकडे दुसऱ्याकडे द्यायचे कस्टमरच्या साड्या. पण ही पद्धत जशी मला माहीत झालेली आहे तसं मी बाहेर साड्या देणं बंद केलेलं आहे, कारण का खरंच खूप लवकर हे काम होत आहे आपलं. तर तुम्ही पाहू शकता साडीला एकही घुडी न पडता फॉलला 5ची टिप लावून घेतलेली आहे. आणि ज्या साड्या काटापदराच्या असतात आपण त्या साड्याला अशा प्रकारे आतल्या साईडनी फॉलवरही टिप मारू शकतो, कारण का काटापदराच्या साडीला जास्त घुड्या वगैरे पडायची भीती नसते, म्हणून फॉल वरच्या साईडला ठेवायचा आणि आपल्याला आतल्या साईडचा फॉल दिसत नाही, तरी त्यामुळेही आपण अशी शिलाई मारू शकतो. आता हे पहा, आपण जशी ब्लाऊजला बॅक साईडला हात शिलाई करतो एकदम त्याच प्रकारे आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे कुठे घुडी पडायचं टेन्शन नाही किंवा पाठ घ्यायचं टेन्शन नाही, पळपोट घ्यायचं टेन्शन नाही, काहीही टेन्शन नाही मैत्रिणींनो. तुम्ही विचार करू शकता का, एकदम खूप आणि सोपी पद्धत आहे. एक वेळेस तुम्ही ट्राय करा. तुम्ही जर एक वेळेस ट्राय केली ना नक्कीच तुमच्या लक्षात बसेल आणि तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर अशाच प्रकारे आपण पूर्ण साडीला हात शिलाई करून घेऊ. आणि हो मैत्रिणींनो, तुमच्या बरोबर व्हिडिओमध्ये मी एकच साडीला हात शिलाई करायची शेअर केलेली आहे, कारण का 4ही साड्याला हात शिलाई करायचं जर व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हणलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मोठा व्हिडिओ कुणालाही बघायला आवडत नाहीये, तुम्हाला चांगलंच माहीत असेल. तुमचाही वेळ वाचावा आणि माझाही वेळ वाचावा, त्याच्यामुळे मी एकच साडी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. तर तुम्ही पाहू शकता पाठीमागच्या साईडला सुद्धा एकही घुडी आलेली नाही किंवा जास्तीचा धागा दिसत नाही. आणि असं जर आपण हात शिलाई केली तर काय होतं, बऱ्याच वेळेस जवळजवळ टाका घेतला जातो आणि हात शिलाई जी आहे ती उकलत नाही, मग कस्टमरही नाराज होत नाही. तर ही पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.
तर हात शिलाई झाल्यानंतर पूर्ण साडीचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता. थोडासा कॅमेऱ्यामध्ये लाइटिंगचा प्रॉब्लेम झालेला आहे, पण तरीही तुम्ही पाहू शकता साडी एकदम परफेक्ट फॉल लावून झालेली आहे. तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करा आणि मला व्हिडिओमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही साडीची पद्धत कशी वाटली, किंवा फॉल लावण्याची पद्धत, किंवा ह्याच्यातली एखादी ट्रिक्स तुम्ही अगोदर ही शेअर केली होती का, किंवा ट्राय केलेली आहे का, किंवा व्हिडिओ बघितलेला आहे का, हे पूर्ण मला तुम्ही सविस्तर कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला जर ह्याच्यात काही कमी वाटत असेल तेही सांगा. तर हे पहा, आपल्या पूर्ण साड्या ज्या आहेत त्या पिको फॉल करून झालेल्या आहेत. तर चला मग अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये आपण भेटत राहू. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला मग भेटूया मैत्रिणींनो आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत ह्या साड्या नक्की ट्राय करा.